दोन वर्ष झाले राव, लय बेकार परिस्थिती राव. काम केलं, पाऊसही नीट पडाना राव. पाऊस संध्याकाळचं पाणी भरायला लागत, पाणी नाही येईल. लय अवघड परिस्थिती राव माझी तर. आता काय करावं काय कळणार राव. काहीतरी मार्ग काढला पाहिजे नाही याच्यातून राव. आईला तुझ्यापेक्षा माझी लयच बेकार परिस्थिती आहे राव. परिस्थिती. पोरांची शाळा चालू झाल्यात. बघू आता काहीतरी कामधंद्यातच बघायला मला येतं. त्यांचा अभ्यास सगळा ऑनलाईन. बरं घरात गेलं का बायको डोकं खात राहते, पोरांना नवीन मोबाईल अभ्यासासाठी पाहिजे. इथं खायचं वांद झालंय ना, अभ्यासाला मोबाईल घ्यायचा कुठून एवढा महागाचा. तुझ्यापेक्षा माझं लय बेकार हाल चाललंय राव. तिथं पोरांची शाळा चालू आहेत, ते बायको रोज मागं लागली नवीन मोबाईल घ्या नवीन मोबाईल घ्या. आता खिशात नाही दमडीन मोबाईल घ्यायचा कुठून. कुठेतरी काम शोधतोच मग काय आता. The sun and the wind were friends, but the wind was naughty. He blew and he tossed and he rushed. Fighting. A dog. Can you walk like a duck? Can you swim like a fish? And the sun and the wind were friends. मोठ्याने बोल जरा, ऐकायला येत नाही मला. The sun and the wind were friends, but the wind was naughty. He blew and he tossed and he rushed through trees and gardens and houses. He scattered things here and there. He scattered, he rushed, he sun. See what I can do. आता ते सगळं मीच करायचं का? सगळं मीच बघायचं का? उठून गेलेत कवाचे गेले तुम्ही गावात आणि आलेत बोंबलत आत्ताशी. ते सगळं बाई माणसाने सगळं करायचं का? बरं ते जाऊ दे, चहा दे जरा. चहा संपलाय. संपलं म्हणजे? संपलं म्हणजे पोरांना सकाळी चहा चपाती खायची सवय. चहा चपाती खाऊन गेली पोरं. चहा चपाती खाऊन गेली म्हणजे कुठं गेली? गेलीत पोरांबरोबर अभ्यासाला. का आपल्या घरात होत नाही का अभ्यास? ही मेली चूल पण नाही, नीट पेटत नाही. एका मोबाईलवर कसा होईल 3 पोरांचा अभ्यास? किती वेळा तुम्हाला सांगितलं जरा मोबाईल घ्या, पण तुम्ही म्हणून कधी माझं काही ऐकत नाही. लोकांच्या पोरांकडे बघा जरा, प्रत्येकाच्या हातात वेगवेगळा मोबाईल आहे प्रत्येकाचा, आणि इथं आमच्या हातात एकावर एक फ्री. आईला तोडाला ते बडबड नको. मला वाटत नाही का आपली पोरं हुशार आहे, त्यांचा अभ्यास व्हावा. अर्धा हजाराचा मोबाईल घ्यायचा कसा? इथं कोरोनाने पार कांबाड मोडले. काम नाही, हाताला पैसा नाही, करू काय? पैसा नाही कायमचीच बोंब आहे आपली. जेव्हा हातात पैसा होता तेव्हा कधी घेतला हाऊस मौजेला मोबाईल? तेव्हा जायचो शेजारच्यांकडं फोनवर बोलायला. पाहुण्या रावळ्यांचा फोन आला का गेलो शेजारी फोनवर बोलायला. तेव्हा कुठं कानाला फोन लागायचा? कळलं का तुला? बरोबर आहे ते. पैसा नाही तेव्हा होता पैसा हातात तेव्हा कधी घेतला मोबाईल हाऊस मौजेला? कधी हाऊस मौज केली काही? तेव्हा जायचो दुसऱ्यांकडे शेजारच्यांकडे फोनवर बोलायला. पाहुण्या रावळ्यांचा फोन आला का गेलो बोंबलत. तेव्हा नाही घेता आलं काही. आणि त्यावेळेस पोरांची शाळा चालू होती, असा मोबाईलवर अभ्यास नव्हता. पण वेळ काळ काही सांगून येते का? कोरोना काय मला सांगून आला होता का? मला निरोप पाठवला होता त्यांनी, पोरांच्या शाळा बंद होतील, त्यांचा अभ्यास मोबाईलवर येईल. मला काय स्वप्न पडलंय लागली सांगायला तू? अहो स्वप्न नव्हतं पडलं, पण माणसाने वेळेस सावध व्हावं. काय सावध व्हायचं?
हौसा मौसासाठी असा माझ्याकडे मोबाईल विकत घ्यायचा लागली तू सांगाय. मग काय झालं घ्यायला? दुसऱ्याच्या बायका बघा कसा महागडा मोबाईल हातात घेऊन मिरवतात. काय हो भाऊजी? अरे दे नाही का मोबाईल घेऊन, एवढीच वहिनीची हाऊस. तुम्ही नका शांतपणा करू, तुम्ही जरा शांत बसा. मोबाईल तुझ्या हौसासाठी घ्यायचा का पोरांच्या शिक्षणासाठी घ्यायचा? काय ते एकदाच ठरव. त्यात काय ठरवायचंय? जे जे काही ठरवलंय ते कधी पूर्ण करता आले का तुम्हाला? लागले हौशे मौजेचं बोलायला तुम्ही. हौशे मौजेचं तर बोलूच नका. उगाच माणसाला श्रीमंतीचा आव ना आणावा. जेवढा अंतरून असेल तेवढाच पाय पसराव. अहो अंथरुण असेल तेवढं पाय पसरावं, पण पायाकडून तरी किती दिवस जगावं? तुझ्या नादी लागायचं म्हणलं तर मूर्खाचं काम आहे. या माणसाला थोडं जरी काय बोललं ना तरी ह्याच्या नाकावरच राग आहे. बघितलं का भाऊजी कसा गुस्साडा आहे यांचा? मागून मागून काय मागितलं होतं? मोबाईल. वहिनी द्या ना सोडून, तुम्ही लय लाबरा सारखं ताणून धरता. जाऊ द्या ना द्यायचा विषय सोडून. आणि तू उगाच चमक करू नको. मला एवढंच म्हणायचंय माणसाने परिस्थिती पाहून पुढचं पाऊल टाकावं. आपण गरिबीत तरी किती दिवस काढायचे? आपल्या नाकर्तेपणाचं खापर आपण आपल्या नशिबावर का फोडावं? मला नाही श्रीमंतीचा आव आणायचा. मी आहे असाच आहे. मला नाही बदलायचं जगाबरोबर. नका जगासोबत बदलू, पण निदान स्वतःसाठी तरी जगावं माणसानी. नाही जमणार मला. राजाच्या मालाला त्याच्या खिडकीला सुद्धा रेशमी पडदे असतात आणि माझ्या दरवाजाच्या पट्टीतून चुकाटा आत येऊ नये म्हणून त्याला बाळदानाची उळकुटी लावतोय. नाही जमणार मला. तू राज मला तू सांगा. तुमच्या बरोबर बोलायचं म्हणजे माझी मतीच खुटे. माणूस काय बोलतय ते ऐकून घ्यायचंच नाही आणि स्वतःच घोडं दामटायचं. तुला सांगतो तो विषय बदलू नको. तू नेहमी विषयाला फाटे फोडत राहते. काय वाईट बोलले होते मी? फक्त एवढंच म्हणले होते अभ्यासासाठी पोरांना मोबाईल घेऊन द्या. कुठून आणू नवीन मोबाईलला पैसे? काय कुठं गहाण राहू का? तुम्ही नका घाण राहू. तुम्ही कशाला घाण राहता? पोरांना नाही तर मला घाण ठेवा. पाडा पाडा सगळी भांडी पाडा. काय दिलंय हो इनमिन संसारात तुम्ही? 4 भांडी आणि ती पण स्टीलची. ती तोडा तुम्ही पार. कालपासून तो गॅस संपलाय. 3 वेळा सांगितलं तुम्हाला कालपासून, पण माणसाने कानावर न घालवलंय. तो गॅस पण 1000 रुपयाला झालाय. आणायचे कुठून एवढं पैसे? 1000 रुपयाला काय फक्त तो आपल्याला नाही देत गॅसवाला, सारी दुनिया घेते 1000लाच. 4 दिवस चुलीवर स्वयंपाक केला काय मरणार नाही तू? पोरांची परीक्षा फी भरायची. मी नव्हतं सरकारला सांगितलं आमची पोरं घरी बसून त्यांचा मोबाईलवर अभ्यास पाठवा. सगळाच दोष सरकारला कशाला देताय? सगळं काही सरकारचं चुकत नाही. जरा समाजाने पण नीट वागावं. डोकं नको फिरू. भांडण तू तर माझं आहे. समाजाला काय ऐकत घेते? तुझ्या पोरांना मोबाईल नाही ना अभ्यासाला तेवढंच बोल. मग तेच म्हणते मगापासून मी. कानात काही तेल ओतून बसलेत का तुम्ही? ते नेट का काय म्हणतात ते मोबाईलचं ते संपलंय. त्याच्यामुळे ते पोरं मांजरासारखी तडातडा तोडतात मला. तुमच्या खाण्यापिण्याचं बघू, कामधंद्याचं बघू, पोरांच्या अभ्यासाचं बघू, काय काय बघू? काय काय बघावं एकट्या बाई माणसानं? पोरांच्या नावावर शाळेतून आलेले पैसे काल त्याच्या बँकेत जाऊन ते काढलेत आणि त्याचा बॅलन्स मारलाय मोबाईलला. तेव्हा कुठं पोरं मोबाईलवर अभ्यास करायला लागलेत? अगं शाळेतल्या मास्तरांबरोबर बोलून बघितलंय मी. ते म्हणतात आम्ही काहीच करू शकत नाही. वरूनच आदेश आहे तसा. पोरांना शाळेत पाठव तर कोरोना पाय पसरून बसलाय. फार नको नको केलंय माणसाला. असं वाटतं फार जीव नको झालाय. जावा कुठतरी निघून, नाही तर करावं आत्महत्या. काहीतरी अभद्र बोलू नका तुम्ही. आणि आत्महत्या करायला तुम्ही काय बांगड्या नाही भरलेल्या. तुम्ही जाल मरून आणि आमचं हलगीदार पण खाणार नाही. आणि मी म्हणते का करावी आत्महत्या?
आता ह्या कोरोनामुळे बाहेर काम राहिलं नाही. घरातून बाहेर जावं तर संध्याकाळी रोग येतो काय बरोबर. घरात चिल्ली पिल्ली त्यांचं काय होईल. घरातून बाहेर पडायची भीती वाटते. आणि हात तरी कोणाकडे पसरायचं. 2 वर्ष झाली हा कोरोना आहे. आईला कधी जाईल हा कोरोना एकदाचा काय कळा नाही. आता भांड्यांवर काय राग काढताय. त्या पोरांना मोबाईल घेऊन द्यायचा तर सकाळपासून नुसतंच भांडणं करत बसलाय हा माणूस. आलं लगेच राग ह्यांना, गेले लगेच उठून. अहो ऐका मी काय म्हणते. अहो घरात या जरा. काय रे कुठे चाललंय? बघ 22 गुणिले 3 कर बघू. 22 गुणिले 3. काय रे काय झालं? ए करा अरे माणसं आत, तुम्ही बाहेर. काही वेळ काळ आहे का नाही काही? काय चाललंय काय? तुमच्या जीवाला काय हाडबेड आहे का नाही. का उचलले जीवन लावले टाळ्याला. वहिनी घरात आहेत का काय? आहे ना भाऊजी मी पण घरात. माझं कुठं एवढं नशीब आहे तुमच्यासारखं बाहेर फिरावं. बाई माणसाच्या जन्म आमचा. आम्ही नुसतं घरातच राहावं, चुली पुढंच स्वयंपाक करावा. जाऊ द्या वहिनी, येईल तुमचे पण कधीतरी दिवस. जरा फिरवेल तुम्हाला 4 चाकी. काय करणार? तो कायचा फिरतोय. त्यालाच पाहुणे जायचं असलं तर दुसऱ्याची मोटरसायकल आणतोय तो. तू ग बस. तू नको शांतपणा करू. आता याच्यात काय शहाणपण आहे. आपल्या 18 आपल्या नशिबात दारिद्र्य. आई बाप त्यावेळेस म्हणत होते शिका शिका. त्यावेळेस भिंडत बसलो गावभर. तेव्हा नाही शिकता आलं. आता बसलोय नशिबाला खुशीत. बरं ते जाऊ दे भाऊजी. मी काय म्हणते चहा करू का तुम्हाला? द्या गोडभर. आता कुठून आला चहा. अहो जरा थांबा ना. करेपर्यंत दम नाही का तुम्हाला? आता काय चाव करणार. एक तर त्या चुलखंडानी पार माझ्या डोळ्याचं वाटोळ केलं. हाय ना इष्टो घरात का माहित नाही तुम्हाला आता घरात काय आहे ते? जाऊ द्या ना वहिनी, कशाला वाटतंय दोघं? मी कधी भांडते तेव्हा? ते भांडताना दिसत नाही का तुम्हाला? मीच बरी दिसते तुम्हाला. अरे जाऊ द्या घरातली भांड कशाला चावू ठेवा आता. लेकराचा अभ्यास चाललाय. ए काय करतो रे तू. बापावर पडलाय तू एक भाऊ. अरे हुशार आहे पोरग माझं. 2रीत होतं आता 4थीत गेले. आणि 3रा वर्ग रे. बघा आता 3रीचा वर्ग सापडलाच नाही. डायरेक्ट 4थीत गेले. अहो तुम्हाला सांगते भाऊजी, पहिलीच्या वर्गात पोरग टाकलं ते डायरेक्ट 3रीत गेलं. आता काय करावं आई बापानं. आणि कसं काय घरी शिकवावं पोरग काय समजना झाले. त्यातून तुला सांगतो 1 मोबाईल आणि 3 पोरं. कसं काय करायचं तूच सांग. अरे मग सरकारी स्कीमचा फायदा घ्यायचा होता ना. आणि मग त्याच वेळेस थांबायचं. त्यावेळेस म्हातारीचं नाव पुढे गेलं आणि म्हातारीच्या डोळ्यासमोर पाळणा हल्ला पाहिजे असं भरायचं. भाऊजी मी करते चहा तुम्हाला आज. खरंय भाऊजी तुमचं. जेव्हा पहिल्या वेळेस पाळणा हल्ला तेव्हा म्हातारीचं ऑपरेशन झालं होतं. आणि दुसऱ्यांदा हल्ला तर म्हातारीचं डोळे गेलं. आणि 3ऱ्यांदा म्हातारीच गेली. तुला सांगतो मग या 3 पोरं झाली तरी म्हातारीने पाळणा पाहिला नाही. अरे मग थांबून घ्यायचं. अरे मी मस्त थांबत रे. पण तेव्हा आमच्या घरात मीटर बसला नव्हता. घोडे तेलाचा दिवा जळत होता तेव्हा. अहो तुमच्या तोंडाला काही हाड. कोणासमोर काही बोलावं काय कळतं का नाही कळत. तर घ्या. अरे कोणासमोर काय. अरे ही आपलीच माणसं आहे. याच्याचमुळे तुमचं आणि माझं भांडण होतंय. आता हे काय आपल्या भांडणाचं मूळ आहे का. आपल्या भांडणाचं मूळ दुसरंच. अरे तुला सांगतो यांच्या भांडणाचं मूळ काय माहितीये का. ऑनलाईन शिक्षण आहे. आता तुम्हाला सांगते भाऊजी, घरात जुना मोबाईल आहे आणि लेकरं 3. आता ते संजय भाऊजी येतात म्हणून त्या पोराचा अभ्यास होतोय इथं. त्या पोरीचा अभ्यास होतोय तिच्या मैत्रिणीकडं. आणि त्या मोठ्या पोराचा अभ्यास होतोय शाळेत. म्हणून यांना 1000 वेळा सांगितलंय मी. तू लागली का उघडून काढाय. तुला 1000 वेळा सांगितलं पैसे नाही नवीन मोबाईल घ्यायला. आणि मग पोरांच्या शिक्षणाचं काय. आता पोरांच्या शिक्षणासाठी आई बापाने काय जीव द्यायचा का.
शांत हो करा, नको तक करू. आपल्या आई बापाने जर असा विचार केला असता तर आपल्याला 2 शब्द शिकता तरी आले असते का? तुझी बायको तरी शिकलेली, तिला शिक्षणाचं महत्व कळतंय, तिची तळमळ कळते तिला. अरे गाना, अशी कितीतरी उदाहरणं आहेत गरीब कुटुंबातली ज्यांचे आई वडील शिकलेले नाहीत पण मुलं मोठ्या हुद्द्यावरती आहेत. अशी कितीतरी महापुरुषांची उदाहरणं आहेत आपल्या समोर. अरे तू म्हणतोय ते खरं आहे, पण याची ऑनलाईन शिक्षण पद्धती नाही परवडत आम्हाला. परवडायचं बरोबर का रे? काळाची गरज आहे ऑफलाईन शिक्षण. अरे तुझ्यासारखे असे किती कुटुंब आहेत, त्यात काय करायचं? बुक्याच्या कानापर्यंत जात नाही, त्यासाठी त्या डोळ्यातच पाहावं लागत. तर हा घे मोबाईल तुझ्या पोराच्या अभ्यासासाठी, आणि त्याला बरोबर चांगला अभ्यास कर. अरे पण तुला जर कोणते फोन आले तर? ज्या लोकांचे फोन येत होते तीच माणसं या जगात राहिली नाही. कोरोना सारख्या आजाराने बरीचशी माणसं दुरावली गेली. आता त्यांची फक्त चित्र डोळ्यासमोर उभी आहेत. गेलेल्या लोकांचा आवाज कसा येईल रे कानावरती, म्हणून हे साधन आता नको वाटत. हा मोबाईल आहे ना, माणसं जोडायचे काम करतो, तोडायचं नाही. खरं तर तुझा पोरगा याच्यावरती एकदा जरी अभ्यास करताना गावाला हसलं ना तरी मला सगळी माणसं भेटल्यासारखे वाटत. बाळा, तुला मंगेश काकांनी नवीन मोबाईल आणलाय अभ्यासासाठी आता. बरं भाऊजी, बसा, तुमचं तोंडकोड करते, साखर आणते. वैरी चहा झालाय आताच. बरं बसा, मग आता आलाय तर जेवणच वाढते. ओ काका, मला पप्पा आहे मोबाईल. अरे बाळा, तू काका आहे नाही तर सकाळ संध्याकाळ तो मोबाईल दादा दिलाय. नाही, मला पप्पा आहे. अरे घेऊ ना तुला पण. नाही, मला आत्ताच्या आत्ताच पाहिजे. याला म्हणतात सावळा गोंधळ. तीन तिघाडी काम बिघाडी, तीन तिघाडी काम बिघाडी, गावात फिरते भन्नाट जोडी, गावात फिरते भन्नाट जोडी, आमची यारी लय भारी.